तर हॅलो फ्रेंड, कशा आहात? मजेत असाल, मजेतच राहा. तर बऱ्याच दिवसापासून आपला लॉंग व्हिडिओ आला नाही, म्हणून एक छोटासा लॉंग व्हिडिओ बनवते. गावाला गेले होते, त्याच्यामुळे गावची कामं सगळे, लग्न वगैरे होतं, तर आपला लॉंग व्हिडिओ टाकणं शक्य नव्हतं. तर म्हणून आज गावावरून मी 2 दिवस झालं मुंबईमध्ये आले, तर त्याच्यासाठी एक तुमच्यासाठी स्पेशल गावावरून शेंगा आणल्यात. त्याचं मी काहीतरी बनवणार आहे, ते तुम्हाला दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी आपला हा लॉंग व्हिडिओ आज बनवणार आहे. तर हे बघा, मी तुम्हाला दाखवते. गावावरून आपण शेंगा आणलेल्या आहेत शेतातल्या, कारण आता गावाला सीझन चालू आहे शेंगाचं, आंब्याचं, जे सीझन गावाकडे चालू असतात. तर मी त्याच्यापासून, आमच्याकडे दरवर्षी काहीतरी शेंगाचं बनवून ठेवतात, तर मी तुम्हाला दाखवते. मी पण आईने दिलेले आहेत मला, मी पण काहीतरी बनवणार आहे आणि ते तुमच्यासोबत शेअर करते. तर चला, तर मग तुम्हाला गावच्या शेंगा दाखवते. आता मी थोड्याशा एक डिशभर काढलेल्या आहेत आणि त्याचे आता हे करते, तर ते बघा. तर हे बघू शकता तुम्ही, आपण इथे शेंगा घेतलेल्या आहेत. तर ह्या शेंगा आत्ताच्या नाही आहेत, ह्या गेल्या वर्षीच्या आहेत. आताच्या शेंगा आहेत माझ्याकडे, ओल्या आहेत, पण ह्या साठवलेल्या असतात घरामध्ये. तर ह्या गेल्या वर्षीच्या खूप वाळलेल्या, आणि वाळलेल्या शेंगाचंच आपल्याला सोले काढून घ्यायचे. त्याला काय म्हणतात आपल्याकडे? शेंगदाणे, गावाकडे सोले असं म्हणतात. तर हे बघा, मी थोडेसे काढून घेतलेले आहेत. तर ह्या शेंगाचे मला आता पूर्ण शेंगदाणे काढून घ्यायचे आणि त्याच्यापासून एक मस्त स्वीट डिश तयार करायची. तर स्वीटमध्ये काय काय बनवू शकतो आपण त्याच्यामध्ये, तर मी ते आता बनवणारच आहे, तुम्हाला दाखवते. तर हे बघा, हे ओले नाही आहेत शेंगदाणे, वाळलेले आहेत पूर्ण. हे बघा, मी तुम्हाला दाखवते, ओले नाही आहेत, ओले नाही आहेत, हे वाळलेले आहेत. तर ह्या गेल्या वर्षीच्या शेंगा आहेत. हे बघा, तुमचा आवाज कसा येते, थुळथुळ. ओल्या शेंगांचा असा येत नाही. तर आता मी बनवायला घेते. आता मी तुम्हाला दाखवलं जस्ट, आता घेते बनवायला, बघू शकता. हे बघा, हे बघा फ्रेंड, आपण हे इथे शेंगदाणे काढून घेतलेले आहेत. हे बघा, 1 वाटी शेंगदाणे काढून घेतलेले आहेत मी इथे, बाकीचे राहिलेल्या, आणि ही टरफलं. तर आता मी जाते किचनमध्ये. या शेंगदाण्यापासून आपण गोड स्वीट पदार्थ काय बनवणार आहोत ते दाखवते तुम्हाला. चला, तर मग किचनमध्ये जाऊया. बघा फ्रेंड, आपण इथे कढई ठेवलेली आहे. आता कढई छान गरम झाली की आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आपले शेंगदाणे. आणि शेंगदाणे छान असे, हे बघा, आता थोडंसं झालेलं आहे नॉर्मल गरम. त्याच्यामध्ये मी 1 वाटी शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत आपण. तर आता याला छान तुडतुड वाजू द्यायचं. शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत आपल्याला, म्हणजे पूर्ण टरफलं निघाली पाहिजे त्याच्यावरची, अशा आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं. जोपर्यंत याचा चुट आवाज येत नाही भाजलेला, तोपर्यंत आपण याला खाली घ्यायचं नाही आहे. जेव्हा भाजून होतील तेव्हा खाली घेऊया, याची टरफलं काढून घेऊया आणि याला छानसं थोडंसं मिक्सरला लावून घेऊया. बारीकही नाही आणि खूप जाडही नाही, मध्यम आकाराचं आपल्याला, म्हणजे मध्यम असं खाताना एक छान दाताखाली लागलं पाहिजे, एवढं जाडसर आपल्याला पाहिजे. तर चला, आता मी शेंगदाणे घेते छान भाजून, नंतर त्याच्यावरची ती साल आपण काढून घेऊया आणि मग मिक्सरला लावूया आणि पुढची प्रोसेस दाखवतेच. बघू शकता फ्रेंड, आपण इथे काढून घेतलेले आहे मोठ्या डिशमध्ये, कारण मोठी डिश लागणार आहे आपल्याला. आणि याचे साल असेच ठेवलेत कारण आपल्याला चॉपरमध्ये टाकायचे, आणि चॉपरमध्ये आपोआप त्याचे आपल्याला साल निघतील आपण त्याला चॉप केल्यानंतर. तर मी इथे चॉपर घेतलेला आहे. जर चॉपर नसेल तर मिक्सर आहेच आपल्याकडे, मिक्सरमध्ये काढायचं. ज्याच्याकडे कोणाकडे चॉपर नसेल त्यांनी मिक्सरला लावून घ्यायचे आणि आपले शेंगदाण्यामध्ये आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे बारीक खूप बारीक होतच नाही चॉपरमध्ये. तर मला चॉपरच पाहिजे म्हणून मी चॉपरलाच लावते. तर शेंगदाणे टाकून घेते मी, मला जसे पाहिजे तसे मला याच्यामधून मी काढू शकते. आणि सहसा आता खूप बारीक नाही पाहिजे आणि होत पण नाही त्याच्यामध्ये. तर आपण बघू शकतो. मी आता एवढे पण टाकून देते. आता आपण घेऊया लावून याला.
तिकडे बोट नको ठेव, तिकडे बस आलं, बस बस बस. तर बघू, तर हे बघा फ्रेंड, आपण हे काढून घेतलेलं आहे. हे बघा, बघू शकता, काही बारीक आणि काही जाडसर दोन्हीचं हे पाहिजे आपल्याला. हे बघा, तर आता आपण याला गॅसवर कढई गरम केलेलीच आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला काय टाकायचं ते बघा, दाखवते तुम्हाला. बघू शकता फ्रेंड, मी इथं दुसरा लागणारा पदार्थ जो आहे आपला गूळ. आणि आपला गूळ काळ्या कलरचाच असला पाहिजे, कारण काळ्या कलरचाच गूळ आपल्याला इथं वापरायचा आहे, ना की तो पिवळ्या कलरचा वापरायचा नाही, कारण तो खूप चिकट असतो, म्हणून तो वापरायचा नाही. हा वापरायचा गूळ आपला काळावाला, हा खूप छान असतो. तर ह्या दोन्हीचं आपण काय बनवणार आहोत हे बघून तुमच्या लक्षात आलंच असेल, तरी पण एक गेस करा आपण काय बनवणार आहोत. मी तर दाखवणारच आहे. तर चला बघूया आता याचं काय बनवू शकतो आपण. ह्या दोनच याच्यापासून काय बनवू शकतो, गूळ आणि शेंगदाण्याचा आपला कूट काढलेला तो. तर चला मग आता गॅसकडे जाऊया. कढई तापलेली आहे, त्याच्यामध्ये गूळ टाकून घेऊया आणि नंतर आपली दुसरी प्रोसेस तयार करूया. तर दुसरी कुठली आहे ते बघूया. चला मग. हे बघू शकता फ्रेंड, आपला गूळ इथे पूर्ण पातळ झालेला आहे. एक पण गुठळी याच्यामध्ये नाही राहिली पाहिजे. आता आपण घालून घेऊया आपला हा शेंगदाण्याचा कूट. तर मी टाकून घेतलेला आहे. आता याला छान हे करून घेऊया. तर दाखवते मी तुम्हाला. हे बघू शकता फ्रेंड, मी कशाचं हे बनवलेलं आहे. हे बघा, आपलं छान असं ते मिश्रण गुळाचं आणि शेंगदाण्याचं मी काढून घेतलेलं, त्याची आपण बनवणार आहोत. तुम्हाला बघितल्यावर कळलंच असेल, चिक्की बनवते मी, चिक्की. हे बघा, तर आता मी याला कापून घेते. मुलांची खूप फरमाईश होती, कारण ते गावावरून शेंगा आणल्या आणि त्याचं काहीतरी आम्ही दरवेळेस घरी पण आई बनवून ठेवते ती. तर मी पण घेतलं थोडं ट्राय करायला, तर मला पण जमतं. आता मी याला छान अशा चिक्कीच्या छोटे छोटे आपले हे करून घेते. तर हे अशा पद्धतीने सगळे आपण हे करून घेऊया. तर हे झालेलं आहे आपलं रेडी, बघू शकता. आता हे थोडंसं थंड झालं की एकदम आपली छान चिक्की रेडी होते. हे पूर्ण काढून घेऊ शकतो आपण. तर त्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं, नंतर इकडनं पण त्याला असं छान एक सेट द्यायचा. आणि मुलांना एक चॉकलेट नाही द्यायचं, त्याच्याऐवजी आपण एक चिक्की देऊ शकतो. तर हे झालं आपलं चिक्कीचं चॉकलेट रेडी. तर एक 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 जेवण झालं किंवा छोटीशी भूक लागली तेव्हा मी त्यांना एक एक देते. तर आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये मुलांना शेंगा तर असतात गावामध्ये, तेव्हा नक्की बनवून ठेवा. आणि चॉकलेट किंवा काय मागितलं तेव्हा हे एकच द्या त्याला, एक नंबर लागते. सगळ्यांनाच माहीत आहे चिक्की किती छान लागते. तर हे बघा, बघू शकता कशी झाली आहे आपली चिक्की. वाटला फ्रेंड आपला व्हिडिओ, मी तुम्हाला दाखवलेला आहे आपण चिक्की कशी बनवतात. तर मी खूप सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. आणि ही चिक्की आपण बनवून ठेवली पावसाळ्यापर्यंत तरी पण चालतं, फ्रीजमध्ये ठेवा, छान लागते मस्त. पॅकेटमध्ये पॅक करून ठेवा किंवा एखाद्या डब्यामध्ये पॅक करून ठेवा, कितीही दिवस राहते ती आपल्याकडे. कारण पावसाळा म्हटलं की असंही आपण पापड वगैरे बनवून ठेवतो, तशीच ही चिक्की पण बनवून ठेवू शकतो. पण छान पॅकेटमध्ये पॅक करून तिला ठेवून देऊ शकतो. आणि मुलांनी शाळेत जाताना काही मागितलं टिफिनमध्ये गोड वगैरे, तर आपण ती 2 काढून त्यांना देऊ शकतो. तर मी तसंच करते दरवेळेस, गावावरून शेंगा भरपूर घेऊन येते आणि इथं आल्यानंतर चिक्की बनवते किंवा छोटे छोटे लाडू बनवून ठेवते. मग ते आपल्याला पावसाळ्यात पण कामाला येतात आणि दुसरं खाण्यापेक्षा हे चांगलं आहे. तर कसा वाटला आपला साधा सोपा आणि छान व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. तर चला आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी असं वेगळं काहीतरी घेऊन येईल आणि तुम्हाला दाखवेल. तर चला तर मग बाय.